हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ-सकाळ सुरुवात झाली होती सकाळी गुरुवारी. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा म्हणजे कालचा. तर असं काही सणवार असलं, देवपूजा असली किंवा पूजेची मांडणी असली तर घरामध्ये माझी इतकी घाई गडबड धावपळ चालू असते ना, सगळं मला आवरावं लागतं. हे सडा, रांगोळी, पूजेची मांडणी, रोजची देवपूजा, भांडे, स्वयंपाक खूप काम असतं. आणि मला मग व्हिडिओ एडिट करायला काही वेळच मिळत नाही. त्यामुळं कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते शुक्रवारी म्हणजे आज सकाळपासूनच वातावरण इतकं खराब आहे ना, तर दुपारपासून पाऊस सांगितलेला आहे 30 तारखेपर्यंत आणि 30 तारखेनंतर भरपूर थंडी सांगितलेली. तर सगळ्या माझ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्यांनी स्वतःची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. तर गुरुवारी सकाळी म्हणजे काल माझी अशी घाई गडबड होती ना, तर गुरुवारी सकाळी लवकरच उठले होते मी आणि त्यानंतर दिवाबत्ती केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले होते. नाश्ते, डब्बे. कारण सागरला सकाळ कॉलेजला जावं लागतं आणि राजू पण कामाला जातो. मग डब्बे बनवले मी. राजू गेला कामाला, सागर गेला कॉलेजला आणि आकाश दुपारी जातो क्लासला. आणि फौजी साहेबांचं तर काय सध्या नाताळापासून ते 31 डिसेंबरपर्यंत त्यांना सारखाच बंदोबस्त लागतोय. ते कधी येतात, कधी जातात, तर कधी तिकडेच राहतात. त्यांचं असं चालू आहे. त्यामुळे सगळ्या कामाचा लोड माझ्यावर पडतोय आणि मग मला काय होतंय कमेंटची रिप्लाय द्यायला पण वेळ मिळत नाही. संध्याकाळी मी 10-11 वाजेपर्यंत सारखंच काम करत राहते. इतकं थकते ना, मग तिथून पुढं असं वाटतं मस्त झोपून घ्यावं. त्यामुळं कमेंटची रिप्लाय एवढ्यात देणं झालं नाही माझ्याकडून. तर सॉरी ताईंनो, वेळेवर तुमच्या कमेंटची रिप्लाय मी देऊ शकले नाही. हळूहळू का होईना तुमच्या कमेंटची रिप्लाय देईन मी. तर हे बघा, बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं की ताई ह्या समया कुठून घेतल्या? तर समया नॉर्मल आहेत ताईंनो, पण छोटे-छोटे दिवे आहेत ना, ते वरतून मी असे अटॅच केलेत आणि तेच लावत असते. खूप छान वाटतात. तर शेवटचा गुरुवार आहे म्हणलं, तर गुरुवारी मस्त अशी थोडीशी सजावट करून घ्यावं म्हणलं. अशी पूजा करायची म्हणलं ना, थोडीशी सजावट केली की एकदम छान वाटतं. आपल्या मनालाच एकदम प्रसन्न वाटतं. तर तुम्ही बघू शकता अगदी साधी सिंपल सजावट करून घेतली मी हॉलमध्ये. आता घरात भरपूर कामं आहेत आणि त्यातली त्यात गुरुवार पण आहे ना, तर जास्तच कामं पडतात. तरी पण म्हणलं सकाळ थोडीशी सजावट करून पूजेची मांडणी करून घेते. तरी पण सकाळी मी रोजची देवपूजा झाल्यानंतर बाहेर रांगोळी, सडा, रांगोळी सगळं, हळदीचं लेपन सगळं करून घेतलंय आणि त्यानंतर पूजेची मांडणी करते आता. कारण सकाळ पूजेची मांडणी झाली ना, दिवसभर पूजा घरामध्ये राहते. दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम छान प्रसन्न वाटतं. तर मोठा पाट मांडलाय मी आणि पाटावरती लाल कपडा अंथरून घेतलाय. त्याच्यावरती अष्टदल कमल काढलंय तांदळानी आणि त्याच्यावरती छोटा पाट ठेवलाय आणि त्याच्यावरती कलश मांडणार आहे मी. कारण काय होतं, तांदळाने जे अष्टदल कमल काढलं ना आपण, त्याच्यावरती जर कलश मांडला ना, त्या तांदळावरून कलश घसरण्याची, सरकण्याची भीती असते. त्यामुळं मी ते पाट मांडलाय अष्टदल कमलावरती आणि त्या पाटावरती कलश मांडणार आहे. म्हणजे कलश हलण्याची भीती नसते. आता कलश मी पाण्याने भरून घेतलाय. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल, ₹1 नाणं, एक सुपारी घातली आणि कलशावरती स्वास्तिक काढलाय. 5 दिशांना 5 कुंकवाचे बोटं ओढलेत आणि कलशामध्ये 5 झाडांच्या 5 डहाळी 5 पत्री ठेवायच्या असतात ना, तर पहिल्या गुरुवारी तर मी विसरूनच गेले होते, पण त्याच्यानंतर मी ठेवल्यात. तुम्ही बघू शकता 5 झाडाच्या 5 पत्री आपल्या इथं गार्डनमध्ये मिळून गेल्या मला. कारण पेरू, चिकू, सीताफळ असे बरेचसे झाडं आहेत ना, तर 5 डाळी मिळून गेल्या. त्या पण ठेवल्यात मी कलशामध्ये आणि त्याच्यावरती नागवेलीचे पानं पण ठेवलेत आणि नारळ ठेवलाय. तुम्ही बघू शकता. आणि मुकुट मी पहिल्या गुरुवारी लावला होता ना, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा, तर तोच लावणार आहे. कारण मी 2 दिवसापूर्वी काकांकडे जाऊन आले. काकांना म्हणलं मला तुळजापूरच्या देवी आईचा मुकुट पाहिजे, तर काका बोलले सध्या नाही आहे आणि आणले तरी आता पुढल्या वर्षीपर्यंत तसेच राहतील. कारण बायकांना लागत होते, त्या घेऊन गेल्यात आणि आता आणले तरी तसेच राहतील पुढल्या वर्षीपर्यंत. त्यामुळं तुम्हाला आता मी पुढल्या वर्षीच आणून देईन. मग म्हणलं चला आता पहिल्या गुरुवारी जो लावला होता ना मुकुट, तोच लावते मी. पुढल्या वर्षी तुळजापूरच्या देवी आईचं मी मुकुट घेऊन येईन. कारण प्रत्येक वर्षी एक जरी मुकुट घेतला तरी 3-4, 4-5 गुरुवार पडतात ना मार्गशीर्षमध्ये, तर 4-5 गुरुवारी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुखोटे लावायला होऊन जातात. तर पुढल्या वर्षी मी वेगळा मुखोटा घेईन. तर असं आहे. तुम्ही बघू शकता वस्त्र पण छान आहेत. हिरवं, पिवळं, लाल कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर देवी आईला मस्त असं सजवले. तुम्ही बघू शकता. तुळजापूरच्या देवी आई आणि कोल्हापूरच्या देवी आईच्या मुखोट्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. हळदीने जो मळवट भरलेला आहे ना, तो फक्त तुळजापूरच्या देवी आईचा नाकापर्यंत येतो आणि कोल्हापूरच्या देवी आईचा तुम्ही बघू शकता असं आहे. तर अगदी थोडा फरक आहे, जास्त काही फरक नाही आहे.
सगळी पूजेची मांडणी झाली, पण देवी आईच्या मुकुटावरती डोक्यावरती जो कपडा घालतो ना आपण पदरासारखा, तर तो कसा घालायचा मला पहिलं माहितीच नव्हतं. तर याच मार्गशीर्ष महिन्यापासून मी शिकले, तर तुम्हाला पण म्हणलं चला सांगून द्यावं म्हणजे व्यवस्थित तो तुम्हाला पण लावता येईल. तर हे पहा, तो कपडा खूप मोठा होत होता ना, तर मी दोरी केला तो आणि दोरी घडी मारून पुन्हा असं पॉकेटसारखी दोन्ही साईड करून तुम्ही बघू शकता, अशी घडी मारली, एकदम पॉकेटसारखं केलं हे पहा असं. आणि आता अशीच घडी मारलेली आहे ना देवीच्या मुकुटावरती आपण ठेवायची, एकदम व्यवस्थित राहते हे बघा. आणि ह्या कपड्याला आहे ना देवीच्या साडीला दोन्ही साईड करून अशी सेफ्टी पिन पण आपण लावून आहे ना असा पदर फिक्स करू शकतो. तर मी सेफ्टी पिन लावूनच तो कपडा फिक्स केलाय तिथं, म्हणजे खाली पडणार नाही. आणि रांगोळी काढून घेते आता. तर लाल आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन रांगोळी खूप छान वाटते. तर देवीला कधी पण आपण सजावट करायची म्हटलं ना, कपड्यांची म्हणा, रांगोळीची म्हणा, हिरवं, पिवळं, लाल असं कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर दिव्याला साडी जरी घ्यायची म्हटलं, वस्त्र घ्यायचं म्हटलं ना, लाल, पिवळं आणि हिरव्यामधूनच घ्यायचं, खूप छान वाटतं. पहिल्या गुरुवारी देवी आईला मी नथच घातली नव्हती, तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आलते की ताई देवी आईला नथ घातली असती ना अजून छान वाटलं असतं. पण त्यावेळेस मला नथ घालायचं लक्षातच राहिलं नाही घाई गडबडीमध्ये. तर ह्या गुरुवारी घालावं म्हणलं, तर मी नथ घालण्याचा प्रयत्न केला, पण ती नथ थोडीशी अशी वाकडीच होत होती, मुकुटाला व्यवस्थित छिद्रच नव्हतं नथ घालण्यासाठी. तरी मी घातली, पण ती थोडीशी वाकडीच झाली तरी पण. तर हे बघा, पूजेची एकदम व्यवस्थित मांडणी झाली, सजावट झाली, सगळं झालंय. आता मी स्वयंपाकाला लागते आणि संध्याकाळी मुलींना पण बोलवायचं ना हळदी कुंकवाला, तर त्यांना पण जेवण बनवायचं आहे मला. तर जेवण बनवायला लागते. त्याआधी तुम्हाला कशी मांडणी झाली पूजेची, कशी सजावट झाली, काय वगैरे सगळं व्यवस्थित दाखवते हे बघा. तर गुरुवार आणि एकादशी एकाच दिवशी आलेली आहे ना, तर त्यामुळे मी तुळशीजवळ थोडंसं हळदीने सारवले, कारण हळद ही देवी आईला, महालक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे आणि तुळस म्हणजे महालक्ष्मी देवीचंच एक रूप आहे. त्यामुळं तुळशीजवळ थोडंसं हळदीने सारवले, दारामध्ये हळदीने सारून त्याच्यावरती रांगोळी काढली, उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, इतकं भारी वाटतं ना. आणि हळदीवरती मी रांगोळीने पाऊल पण काढले. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या पाठीमागं की ताई रांगोळीने आपण पाऊल 2 जोडी का काढतो? तर पावलाची एक जोडी म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक आणि दुसरी पावलाची जोडी म्हणजे भगवान विष्णूचं प्रतीक. तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूचा वास असतो, तिथे माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. कारण जिथे माता लक्ष्मी असते, तिथे भगवान विष्णू असतात. जिथे भगवान विष्णू असतात, तिथे माता लक्ष्मी असतेच. कारण दोघं पती-पत्नी आहेत ना, तर त्यांचा वास आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही असं म्हणतात. त्यामुळं रांगोळी काढताना आपण पावलाची 2 जोडी काढायची असते, सिंगल कधीच नसती काढायची. आता स्वयंपाक झाला होता सगळा, फक्त खीर बनवायची राहिली होती. तर म्हटलं खीर बनवून घेते आणि लगेच मुलींना आणायला जाते, कारण घरं थोडेसे तुटाक आहेत इथून ना. त्यामुळं आम्ही त्यांच्या घरी घ्यायला जातो, गाडीमध्ये त्यांना आणतो आणि जेवण वगैरे झालं की पुन्हा त्यांच्या घरी त्यांना सोडायला जात असतो व्यवस्थित. तर असं करत असतो. तर म्हटलं खीर बनवून घेते आधी आणि मग लगेच जाऊ त्यांना आणायला, कारण फौजी साहेब दुपारी आले होते घरी आणि त्यांना पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. त्यांना म्हणलं मला मुली घेऊन या आधी. आम्ही दोघं पण गेलो होतो मुलींना घ्यायला. आम्ही मुलींना घ्यायला गेलो ना, तर मुली दुसऱ्याच्या इथं गेलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी. आम्ही गेलो आणि तसंच त्यांना घेऊन आलो. मग ते त्यांच्या घरी पण नाही गेल्या, त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये ते केळी, पुस्तक तसंच होतं. तर त्यांना घेऊन आलो आम्ही आणि त्यांना आता हळदी कुंकू जेवण घालते आणि पुन्हा त्यांना घरी सोडून येतो. तर फौजी साहेबांना म्हणलं तुम्हाला ड्युटीला जायच्या आधी मला मुलींना जेव घालू द्या, मग तुम्ही ड्युटीला जा जेवण करून. तर मी पोथी सकाळीच वाचली होती, संध्याकाळी आरती झाली, मुलींना घेऊन आले आणि आता म्हणलं नैवेद्य दाखवते आणि लगेच त्यांना जेवायला देते.
तर आकाश गेला होता दुपारी क्लासला, तर तो पण आलाय. त्याला उशीरच होतो यायला आणि मुलींचे पण जेवणं झाले होते. तर त्यांना एक केळी, पुस्तकाची प्रत, त्यानंतर कॅडबरी आणल्या होत्या त्यांना द्यायला. तर त्यांना ते दिलं मी आणि त्यानंतर फौजी साहेबांना म्हणलं आपण मुलींना सोडून येऊ त्यांच्या घरी. त्यानंतर फौजी साहेबांना पण जेवायचं होतं. आकाश पण आला होता. तर सगळे जेवणं करते म्हणलं आणि फौजी साहेब जाते ड्युटीवर. तर गुरुवारचा दिवस असा माझा धावपळीचा जातो. पण धावपळ होते पण छान वाटतं. एकदम मस्त फ्रेश, प्रसन्न वाटतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.